नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्याकामी आता पोर्टल चालू झाले आहे। अजूनपर्यंत जर तुमचा फॉर्म भरायचा बाकी असेल तर तुम्ही या पोर्टलवर तुमचा फॉर्म भरू शकता। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov या वेबसाईटवर यायचे आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या लिंकवर क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकता। तर चला मित्रांनो, या पोर्टलविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा काही हा पोर्टलचा इंटरफेस ओपन होईल। तर यामध्ये तुम्हाला सुरुवातीलाच इथं तुम्हाला मुखपृष्ठ, योजनेची माहिती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्जदार लॉग इन। जर तुम्हाला इथे तुमचा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे। तर खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे पोर्टलवर प्राप्त अर्जाची एकूण संख्या, पोर्टलवर मंजूर अर्जाची एकूण संख्या, पोर्टलवर एकूण लाभार्थी संख्या। तर अजून या पोर्टलवर अजूनपर्यंत काही नोंदणी झालेली नाही, त्यामुळे या पोर्टलवर सध्या तर काही आकडेवारी देण्यात आलेली नाही। त्यानंतर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेविषयी इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली। तर मित्रांनो, ही थोडक्यात योजनेविषयी थोडक्यात ही माहिती होती। खाली स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे सामान्य प्रश्नामध्ये तुम्हाला हे 3 ऑप्शन दिसतील: पात्रता, अपात्रता आणि अर्ज प्रक्रिया। तर पात्रता या पर्यायावर क्लिक केल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमची काय पात्रता असणे आवश्यक आहे त्याबद्दल इथे माहिती आलेली आहे। महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। त्यानंतर लाभार्थ्याचे किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे। त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। त्यानंतर मित्रांनो, इथे अपात्रतेचा हा कॉलम दिलेला आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमचे इथे जी अपात्रता आहे त्याचे इथे हे निकष दिलेले आहेत मित्रांनो। त्यानंतर अर्ज प्रक्रिया, तर इथे अर्ज प्रक्रियाचा हा जो कॉलम दिलेला आहे यामध्ये असे दिले आहे की ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका, वार्ड अधिकारी, मनपा बालवाडी सेविका, मदत कक्षप्रमुख, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल। या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही। त्यानंतर अर्जदाराचे नाव, जन्म दिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधार कार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी। बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा। मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला अर्जदाराचे नाव, जन्म दिनांक, त्यानंतर आधार कार्डवरील पत्ता हा अचूक भरण्यात यावा। त्यानंतर तुमचा बँकेचा तपशील व मोबाईल नंबर सुद्धा हा अचूक भरावा लागणार आहे, कारण तुमचा फॉर्म जर पात्र झाला, अप्रूव्ह झाला तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर SMS द्वारे कळवण्यात येणार आहे। त्यानंतर ज्या महिलांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल त्या महिलांनी सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक किंवा आपले सरकार सेवा केंद्र, अंगणवाडी केंद्र यांच्याकडे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीचे पोर्टल आहे। यावर तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता। तर मित्रांनो, या वेबसाईटवर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम इथे अर्जदार लॉग इन या पर्यायावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे तुम्हाला आता लॉग इन असे विचारेल, तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड, तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका असे तुम्हाला इथे विचारलं जाईल। तर सुरुवातीला अगोदर तुम्हाला इथे तुमचं इथे प्रोफाईल तुम्हाला तयार करावं लागणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला इथे खाली डझंट हॅव अकाउंट, तर तुम्हाला इथे क्रिएट अकाउंट आणि फॉरगेट पासवर्ड, जर तुम्ही अकाउंट तयार केलं आणि तुम्ही जर पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला इथे फॉरगेट पासवर्डचं सुद्धा इथे ऑप्शन दिलेलं आहे। तर तुमची अगोदर तुम्हाला इथे प्रोफाईल तयार करायची, तर या ठिकाणी तुम्हाला क्रिएट अकाउंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे। सर्वप्रथम इथे तुम्हाला फुल नेम ॲज पर आधार इन इंग्लिश, तर मित्रांनो आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे।
आणि फॉर्म भरत असताना हा संपूर्ण फॉर्म हा इंग्लिशमध्येच भरायचा आहे। तर इथे तुम्हाला तुमचे नाव आधार कार्डाप्रमाणे टाकायचे आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकत असताना मित्रांनो मोबाईल नंबर हा 2-3 वेळेस चेक करून घ्या, चुकीचा मोबाईल नंबर टाकू नका। त्यानंतर पासवर्ड, तर तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर जो काही तुम्ही पासवर्ड टाकला तो परत तुम्हाला आता तोच पासवर्ड इथे कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे। आणि पासवर्ड टाकलेला मित्रांनो हा लक्षात ठेवा। त्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे, त्यानंतर ज्या गावात तुम्ही राहता ते गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे व्हिलेज या कॉलममध्ये। त्यानंतर जर तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिलमध्ये तुम्ही मोडत असाल तर इथे तुम्हाला तसे सिलेक्ट करावं लागेल। आणि इथे तुम्हाला ऑथोराइज पर्सन, तर तुम्हाला इथे भरपूर असे ऑप्शन इथे दिलेले आहेत। जनरल वुमन, क्लस्टर रिसोर्स पर्सन, अंगणवाडी वर्कर, ग्रामसेवक, वार्ड ऑफिसर, सेतू सेंटर, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, आशा वर्कर, गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर, सिटी मिशन मॅनेजर, हेल्प डेस्क चीफ, सुपरविजन असे हे पर्याय दिले आहेत। तर हे पर्याय तुम्हाला निवडून इथे तुम्हाला आता पुढची प्रोसेस करायची आहे। तर तुम्ही सामान्य असाल जनरल वुमन, तर जनरल वुमन यावर क्लिक करायचे आहे। ॲक्सेप्ट अँड टर्म कंडिशन, या कंडिशन तुम्हाला ॲक्सेप्ट करायचे आहे। त्यानंतर इथे कॅप्चा टाकून तुम्हाला इथे आता साइन अप करायचे आहे। मित्रांनो हे पोर्टल आजच चालू करण्यात आलेले असल्यामुळे अजून पोर्टल व्यवस्थित सुरळीत चालत नाही। तर या पुढची जी प्रोसेस आहे त्या बाबतीतचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल। त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि ही माहिती आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।